चरित्राला स्पर्श करायचा आहे. खरं तर छत्रपती शिवरायांचं अख्खं चरित्र सांगणं हे एका तासाचं, 2 तासाचं, एका दिवसाचं, एका आठवड्याचं, एका महिन्याचं, एका वर्षाचं नोहे एका आयुष्यभराचं सुद्धा काम नाही. कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र हे एका आयुष्यात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण ते चरित्र काही साधं नाही. एकच चरित्र असं जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही, वारंवार वाचावं वाटतं ते चरित्र म्हणजे शिवचरित्र आहे. एक चरित्र असं जे चरित्र वाचल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांदा वाचायला हातात घेताना तेव्हा त्याचा दुसरा व्ह्यू तुमच्या समोर येतो. जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा हातामध्ये घेताना तेव्हा तिसरा व्ह्यू समोर येतो. जे चरित्र एकदा वाचून समजत नाही, जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही, जे चरित्र एकदा वाचून आम्हाला उमजत नाही, असं जगातलं आदर्श चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. गेले 300-350 वर्ष झाली आम्ही 400व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते. का जयंती होते विचार करा. कशामुळे जयंतीचा उत्सव करायचा विचार करा. तुमच्या या गावचा आहे जयंती उत्सव कितवं वर्ष आहे? 11वं का 18वं? 11 वर्ष झालं. पुढच्या वर्षी तुमची तपपूर्ती आहे. 11 वर्ष झाला हा भव्य दिव्य जयंतीचा उत्सव आपल्या या नांदूर मध्यमेश्वर नावाच्या गावामध्ये होतोय. तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये एक फार चांगलं साम्य आहे. तुमचं नांदूर मध्यमेश्वर आहे, माझ्या गावाचं नाव घाट नांदूर आहे. हा चांगला योगायोग आहे आणि मी इथं आल्यापासून भारावून गेलोय. खरं तर मी विनंती करेल, एकदा सूत्रसंचालन करणाऱ्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरच्या टाळ्या ज्या 2 माझ्या भावांनी गारद दिली ना छत्रपती शिवरायांची, त्या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण छत्रपती शिवरायांची गारद देण्यासाठी असं बेंबीच्या देठापासून आतडे एक करून ती गारद द्यावी लागते, तेव्हा ती देता येते. छत्रपती शिवरायांचा जय जयकारण गारद देताना सपक तोंडानं करून जमत नाही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत, आवडल का ते? नाही आवडल. छत्रपती शिवराय म्हटलं ना, अरे बेंबीच्या देठापासून निघणारा आवाज आमच्या रक्तात संचारतो आणि तो भाव आमच्या डोळ्यातून दिसतो. हे छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य. शिवाजी, शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी, जी म्हणजे जीवन जगण्यासाठी. जीवन जगण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचण्यासाठी माणसानं शिकावं लागतं. पण न शिकता न वाचता जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून तो छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव आहे. का जयंती करायची आई? प्रश्न पडला पाहिजे. 350 वर्ष होऊन गेलं तरी राजाची जयंती होते. आणि जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार. जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार. मी मागच्या वर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईला 18 तारखेचा कार्यक्रम करून 19ला मला संभाजीनगरच्या एअरपोर्टला पोहोचायचं होतं. मा इंटरनॅशनल नावाचं चेन्नईचं एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्टला गेलो. फ्लाईट थोडी डिले होती आणि फ्लाईट डिले होती म्हणून मी त्या एअरपोर्टला फिरत होतो आणि फिरता फिरता पाहिलं तर काय, 18 तारखेच्या रात्री तिथं एक चौथरा असा सजवला जात होता. तिथं फुलांच्या माळा आणलेल्या होत्या, तिथं डेकोरेशन केलं जात होतं. सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि मी चेन्नईतल्या तिथल्या माणसाला विचारलं, तुम्ही हे काय करताय? आणि त्या माणसानं मला उत्तर दिलं, टुमारो छत्रपती शिवाजी महाराज बर्थ ॲनिव्हर्सरी. माझ्या अंगावर काटा आला होता. चेन्नई सारख्या एअरपोर्टवर सुद्धा माझ्या राजाची जयंती साजरी होते. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. का जयंती साजरी होते? भारतात सगळीकडे जयंती साजरी होते. एक वाक्य सांगू का? जिथं जिथं संवेदनशील मनाचा सच्चा माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे ना, तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. आणि जिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही ते गाव माणसांचं गाव आहे का? त्याच्यावर चिंता आणि चिंतन व्यक्त करणं काळाची गरज आहे. आणि ती 11 वर्ष झालं आपल्या गावात होती आहे. का करायची? मला हे सांग, का करायची जयंती? अरे आम्हाला आमच्या घरातल्या लोकांची नावं माहीत नाही, पण शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला माहिती आहे. इथं बसलेला असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही. आमच्या घरामध्ये आमच्या पूर्वजांची फोटो नाहीत, पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे. ते पोरग होते ते, तुझं नाव काय रे बाळा? मोठ्यानं उभा राहा, काय ना टेन्शन घेऊ नको. अभिनव. तुझ्या वडिलाचं नाव काय? पोपट. त्यांच्या वडिलाचं नाव काय? बाबाजी. आणि बाबाजींच्या वडिलाचं नाव काय माहित नाही. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरात वाजवा. गावचं पोरग, इमानदारीनं वाजवा. बसा खाली. आता मला जे सांगायचे ते बघा. शिवचरित्र का गरजेचं? त्याला म्हणलं, बाळा तुझं नाव काय? तो म्हणला अभिनव. म्हणलं वडिलाचं नाव काय? म्हणला पोपट. म्हणलं त्यांच्या वडिलाचं नाव काय? म्हणला बाबाजी. आणि म्हणलं बाबाजीच्या वडिलाचं नाव काय? तो म्हणला माहीत नाही.
तो निमित्त मात्र उभा होता. इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येतं, पंजोबाच्या अगोदरचं नाव सांगता येत नाही. अहो, आम्हाला आमच्या कुळातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही, आम्हाला आमच्या घरातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही, आम्हाला आमच्या आज्या पंजाच्या आधीच्या पिढीचं नाव माहीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे. का? शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून का? नाही. शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो म्हणून का? नाही हो. आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो का नाही आम्हाला माहीत नाही, शिवराय आमच्या कुळातले आहेत का नाही आम्हाला माहीत नाही. पण एक गोष्ट आम्हाला 100% माहिती आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं कुळ जर कोणामुळे शाबूत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुलपती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कुलपती. उगाच नाही म्हटलं जात. प्रत्येक उपाधीच्या पाठीमागं कारण आहे. का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची? जबाबदारपूर्वक बोलेल. तुम्ही 11 वर्ष झाला ऐकताय तरी मी जबाबदारपूर्वक विधान करेल, मला माफ करा. शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे, शिवाजी महाराजांपेक्षाही बलाढ्य, शिवाजी महाराजांपेक्षाही सगळ्या बाबतीमध्ये उजवे असणारे अनेक बादशाह या भारतभूमीमध्ये होऊन गेले. पण ते काळाच्या आड पडले, पडद्याआड. होत असतील बऱ्याच राजांच्या जयंत्या, होत असतील बऱ्याच बादशांच्या जयंत्या, त्यांच्याच घरातले त्यांच्याच कुळातले लोक साजरी करत असतील. पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे ज्या राजाची जयंती फक्त एका घरापुरती, कुळापुरती, प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात जाऊन पोहोचली. का पोहोचली? बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजामध्ये पहिला फरक आहे. तो एक फरक मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि पुढे जाणार आहे. बाकीच्या राजांचं काय वेगळे पण होतं? काहीच वेगळे पण नव्हतं. एखादा प्रदेशाचा राजा झाला, गावात दौंडी आली ना, आपला राजा बदलला, लोकांना काही वाटत नव्हतं त्याचं. का? बाप मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, त्यो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, त्यो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा. म्हणजे बाकीच्या राजांचं कर्तृत्व काहीच नव्हतं. बापाची राजगादी फक्त सांभाळायची होती, ती पण त्यांना नीट सांभाळता आली नाही. पण या जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. म्हणून शिवाजी राजाची जयंती होते. आताच्या भाषेत सांगू का? बाकीचे राजे म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या हाणणारे होते. आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं आहे. स्वतःची भाकर स्वतः निर्माण करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. म्हणून माझ्या समोर बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्यायचा की आपली भाकर आपण निर्माण करायची क्षमता आपल्यामध्ये पैदा झाली पाहिजे, तर आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत. चरित्र ऐकायचे तर असं ऐका. तुम्हाला 2-4 आदर्श सांगणार आहे, पुढे जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व काय उगच नाही निर्माण झालं. मगाशी मी आलो तेव्हा सर तुम्ही माझं फार कौतुक केलं, मी भारावून गेलो. खरंच सर, ह्या काही गोष्टी चांगल्या असतात. पोरांनो इकडे बघा माझ्या. म्हणजे ज्या काळात माझ्याकडे बघा बरं, आधी तिकडे बघा, पुन्हा माझ्याकडे बघा. पण बघा, म्हणजे मी का थांबलो माहिती का? मी डिस्टर्ब नाही झालो. मी का थांबलो माहिती का? मी इथं महत्वाचं वाक्य सांगायचं तुमचं लक्ष ते आपल्याला पटत नाही, म्हणून मी थांबलो. ए पोरांनो, बेडे बेडे सावधान. आता तुम्ही बोलायचं. सध्याचा काळ डेंजर आहे, बरोबर आहे का नाही? कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, मोठ्यानं सांगा, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, आपल्या घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत. आता खरं बाहेर आलं त्यांच्या पोटात. सध्याचा काळ डेंजर आहे साहेब. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. त्या काळात तुम्ही एवढ्या लांबून आलेल्या पोराबद्दल इतकं चांगलं बोलले, त्याच्यामुळे मी तुमचं कौतुक करायलो. नाहीतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर. मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो. आता तिथं पुणे तिथे काय उणे, तिथे येणं जाणं सुद्धा जमत नाही. आणि तेव्हा मी काय असा यूट्यूबला नव्हतो, टी व्ही चॅनलला नव्हतो, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक इकडे तिकडे कुठंच नव्हतो. झी मराठी नाही, झी टॉकीज नाही, झी युवा कुठंच नव्हतो मी. आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो. तिथे एक निवेदक आले, त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का? ते म्हणजे हो वक्ता आलाय. ते म्हणजे वक्ता कुठला आहे? मग संयोजकांनी सांगितलं वक्ता बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातला, परळी तालुक्यातला आहे. ते म्हणे असं आहे का? त्यानं लगेच मोबाईल काढलं, मोबाईलमध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे. गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून. त्यानं माझं वर्णन सुरू केलं. वक्ते आलेत,
मराठवाड्यातल्या करपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं मला कळत ना काय चालू आहे. काळ्या लोकांची काळी बुलंद तू ते गेलं माझ्या रंगावर. आणि तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात माझा फोटो बिले गोरा झालाय सरपंच. ते जे बॅनर आले का माझ्याकडं त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे. बरेच जण मागापासून फोटोकडे बघायले आहेत माझ्याकडे बघायले. हे तेच आहे का आता उगं हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो. तसं आज मीच आहे फोकसमध्ये दुसरं कोण नाही. नाही तर माझा कलर असा आहे मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुणी होतं का काय रे. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे आमचे बुद्ध काळे आहेत, आमची विठ्ठल काळा आहे, आमची माती काळी, आमची माय काळी म्हणून आम्ही काळे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. हे आबाळ पांढरं असल्याच्या नंतर आनंद होतो का काळा असल्याच्या नंतर? काळं पांढरं आबाळ बघून कोणाला आनंद होते का पोरो? आणि जर समजा तुमच्या गावातलं कुणी म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट पांढरं आबाळ बघून तर समजायचं हे टकुऱ्यावर पडलं, ह्याला कुत्रं बित्रं चावलं नाही त्याची चाराने हरवली. पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का? काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी. काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात. आई माझ्या लहानपणी एक गाणं होतं गोरे रंग पे नाही इतना गुमान कर गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं आपल्यावर कसं काय गाणं नाही. 15 दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊकी भरपूर आहे इथं. मला वाटलं मी एकटा पडतो की काय पण आता मला धीर भेटला. आपली भाऊकी जास्त आहे म्हणजे काय ताण नाही. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून या व्याख्यानाचा आगाज या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भीम शाहीर वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी करतो. वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा आज्जा म्हणजे वामनदादा कर्डक. त्या वामनदादा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे. म्हणून वामनदादांच्या 4 ओळींनी या व्याख्यानाची सुरुवात वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. वामनदादा कर्डक असं लिहितात काळ्या धरणी वरले काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने विणलेले जाळे करील काही काळे आता काळ्या करणी सवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचा तर तुफानातला भाऊ पा वाजवायचे असल्या तर इमानदारीनं वाजवा. मिस कॉल हाणल्यावर टॉक टाईम संपल्यावर करू नका. मगापासून हे समोरचे 4-5 जण बागचे बघू पुढच्या टायमाला बघू. आपल्याला तसं जमत नाही. व्याख्यानात टाळ्या अशा जोरात वाजल्या पाहिजे. ज्याला हात आहेत ते जोरात वाजवा टाळ्या. अशा वाजवा फक्त टायमिंग हुकू देऊ नका. आणि व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. ती सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे. बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळलं पाहिजे. बरेच जण बिस्किट जास्त वेळ ठुतेत पिकअप कधी उचलायचं कळत नाही आणि ते पिकअपचा टायमिंग हुकला की अर्ध पॅन्टीवर पडते ना अर्ध कपात उडी आणते आणि मग बायकोला म्हणते चमचा घे गाळ काढायचा आहे. तसं झालं नाही पाहिजे. कारण सांगू का दादा तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे. जायदाद दुसरी जायदाद नाही. शाबास. आणि खरा दिवा कुठं लावावा? अरे वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावावा. माफ करा आई मला खरं सांगा तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते. दिवळीमध्ये दिवा असतो. दिव्या दीपककार काने कुंडल मोतीहार शुभम करोती कल्याणम. दिवा लावला जातो. दिव्याचा उजेड पडत नाही पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही. तिथं दिवा लावणं सोपं आहे. ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं तुफान, निजामशाही नावाचं तुफान, मोगलशाही नावाचं तुफान या महाराष्ट्राच्या माती आणि या महाराष्ट्राच्या उरावर थैया नाचत होतं ना. तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630ला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं. त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून हा विचारांचा दिवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रतिकूल वातावरणात झालेला आहे. अरे शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच त्यांची सगळी नीती ठरलेली आहे. शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार इथपासून त्यांनी इथं काय केलं पाहिजे हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे. आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊंनी शाहूराजे भोसल्यांनी. म्हणून
मायबापाच्या इच्छेचं स्वप्न, मायबापाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे. इथं बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे. मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला. पहिला आदर्श असा होता, स्वतःची भाकर स्वतः तयार करा. आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा, शिवचरित्रातला दुसरा आणि महत्त्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या मायबापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्णत्वाकडे करून दाखवणं. हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे. हा दुसरा आदर्श आहे. आपल्या एक वाक्य आहे शिवचरित्रामध्ये, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. वाक्य आम्हाला आवडतं. वाक्याच्या रिंगटोन आल्या, वाक्याचे स्क्रीनसेवर आले, वाक्याचे वॉलपेपर आले, वाक्याचे बॅनर आले, वाक्य सगळीकडे चिटकिल्या गेलं. पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला ना तुम्ही, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाहीत. त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा, सिंदखेड राजानगरी, लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात. दोघांचा संसार सुरू होतो. शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसांनी शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे. शहाजीराजेंना मासाहेब जिजाऊ विचारतात काय झालं, आणि शहाजीराजे बोलते झाले, जिजा आता आमचं इथं मन रमत नाही. आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत. समोरचा कापला जाणारा पण आमचाच आहे आणि कापणारा पण आम्हीच आहोत. आपलेच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत, हे काय आम्हाला सहन होत नाही. शहाजीराजे स्वारीला निघून गेले. या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊंनी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे. भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे आहेत. कुणी यांच्या बाजूने लढतंय तर कुणी त्यांच्या बाजूने लढतंय, पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच आपल्याच्या विरोधात उभे आहेत. त्यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य उभं केलं ना, तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेच राज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही मातोश्रींची इच्छा आहे. आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजीराजानं पूर्ण केली. जरा इतिहास वेगळा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली. अरे शहाजीराजे तिकडे सेनापती म्हणून काम करतायत आणि दुश्मनाच्या दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो. शिवाजी महाराजांचं वय आहे 8 ते 9 वर्ष आणि शहाजीराजांचा झालेला अपमान शिवरायांच्या कानावर येतो आणि वयाच्या 16व्या वर्षी माझा राजा शपथ घेतो की माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना, एक दिवस या महाराष्ट्राच्या मातीतून तुम्हाला फुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही. अरे बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे. आणि जिजाऊ नसत्या तर स्वराज्यात उभं राहिलं नसतं. म्हणून तर लोक म्हणतात की जिजाऊ सारखी आई पाहिजे. छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे. आणि तुम्ही या जयंतीला मायमाऊल्यावर उपस्थित राहिलात ना, या संयोजकांचं खरं यश कशामध्ये असेल तर तुमचं 11 वर्षाचं यश एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही जास्त आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो महिलांनी जयंतीकडे आलंच पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला एखादा सण करू नका, पण तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे. आणि अशी वैचारिक असेल ती तर केलीच पाहिजे. मधल्या काळामध्ये जरा जयंतीचं बी स्वरूप बदललं होतं. म्हणून जयंतीमध्ये 2 टप्पे पडले होते गावागावात. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत, पुरं कीर्तनाकडे जात नव्हते. आता माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला मी वाटत नाही, पण आहे. कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी. अच्छा टिप्पर आहे का? सगळे बघू लागले. म्हणलं काय आपण बी बघून घ्यावं. आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल ना. इकडे बघा, म्हाताऱ्या कोताऱ्याला जर जयंतीकडे चल म्हणलं ना, ते म्हातारा सरळ म्हणायचं नग बाबा नग. उग त्या डीजेच्या तालामध्ये आवाजात आपल्या छातीत कळबीळ निघाली तर आपल्यालाही कळायची नाही, लोकांनाही कळायची नाही. पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एकाच मंडपात व्हायची. नग नग नग. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते, पोरं सोरं सप्त्याकडे जात नव्हते. पण मधल्या काळामध्ये या वैचारिक प्रबोधनामुळे क्रांती झाली आणि बदल झाला. आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं येत, तरणे पोरं येत, लहाने पोरं येत आणि मायमाऊल्याही उपस्थित आहेत. याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली. आणि का तुम्ही जयंतीकडे यायचं, का यायचं, का शिवरायांना तुम्ही मानायचं, त्याचं एकमेव कारण आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवरायांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुणे जिल्ह्यात गेल्या.
तिथं गाढवाचा नांगर फिरला होता, प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली. आत्ताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती? कधी या दरीत जायचं, कधी त्या डोंगरावर जायचं, कधी या पर्वतावर चढायचं, कधी त्या खारीत जायचं, कधी त्या खाईत उतरायचं, कधी या डोंगरावरून त्या डोंगरावर, या दरीतून त्या दरीत, कधी या सगळीकडे फक्त फिरत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी थकून जिजाऊंना विचारतात, आऊसाहेब आम्ही रोज उठतोय, रोज निघतोय, कधी या डोंगरावर, कधी या दरीत, कधी या खोऱ्यात, कधी हे काय चाललोय, असं किती दिवस चालायचं? आणि मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला. मासाहेब जिजाऊ म्हणल्या, शिवबा ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही आता फिरताय ना, त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या, कारण एक दिवस शत्रूंपासून तुमचं रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे, दुसरं कुणीही करणार नाही. आणि इतिहासाचा पानं वाचा, प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं. हे शिवरायांचं द्योतक आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलंय. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार मासाहेब जिजाऊंनी केला. म्हणून शांता शेळकेंची ती ओळ ते असं लिहितात, अभिमानानं सांगत असते बाई आहे, अभिमानानं सांगत असते बाई आहे, आणि युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. खरं तर त्या खलील जिब्रानचं एक वाक्य आहे साहेब, मला ते लय वाक्य आवडतं. ए पोरा, ए नीट बस, ती खुर्ची नीट कर, खुर्चीमुळे भले भले पालते झाले, तू नीट बस, तूच ए तूच, हां तूच, ते असे दोन टंगडे वर करू नको खुर्चीचे, असं बस, सरळ बस, इकडे बघ माझ्याकडे. आणि आता जर तुम्ही येडे चाळे केले तर समोर बोलून तुमचा बी सत्कार करेल आणि तुमच्या पप्पाचा बी सत्कार करेल मी. त्यामुळे आपल्या पप्पाचा जर सत्कार असा सत्कार होऊ द्यायचा नसेल तर 2 मिनिटं लक्ष द्या. आई, त्या खलील जिब्रानचं एक वाक्य, तो असं म्हणतो, जेव्हा 2 बाया एकमेकाला बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही. 2 स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही. त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का? साडीचं सूत चांगलं आहे आणि या कलरची सेम माझ्याकडे, आणि तुझं सूत कसं काय खराब आहे, ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं. कशी पाहिली? अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला, महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि मासाहेब जिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं. मासाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या. मासाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन आत्ताच्या भाषेत महिला मेळावे घेतले. गावागावात जावं, महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं, माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय, माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा. स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा मासाहेब जिजाऊंचा आहे. आणि आई, महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आता तुमच्या गावात बचत गट असेल की? बोला, मी काय तुम्हाला काय कर्ज बिर्ज मागं नाही, आहे का नाही बचत गट? बीसी, बरं जाऊ द्या. आता परिवर्तन थोडं बोलू का? एवढं एक बदल सांगू काय? गावात बदल झाला पाहिजे वाटतं का? सांगू का? तुमच्याकडं ते मकर संक्रांत झाली का? हे खेळतात का इकडं? मकर संक्रांत झाली का नाही? हां, मोकळं बोला, काही घाबरू नका. आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का? एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकू ते असते का नाही? काय काय गोळा केलं सांगा बरं पटपट, सांगा ना पटपट. जाऊ दे, मी सांगतो. आता तुम्हाला सगळ्याला सांगायला वेळ नाही, मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले. शॅम्पूच्या पुड्या, बारक्या बारक्या पिलेटी, एवढाल कंगवे, पातळ पातळ ते ट्रे, कुकाचे करंडे, बरोबर आहे काही, चहाच्या चाळण्या. आता तुम्हाला काय सांगा, माझ्या घरात 38 चाळण्या आल्या. मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटायले. 38 चाळण्या वापरा कुठं? एक चाळणी वर्षभर जाईल. ते कवा 38 चाळण्या. पण मी जे माझ्या घरात बदल केला ना तो तुमच्या घरात सांगतो. प्रामाणिकपणे सांगू, मी मागच्या 2 वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली. अशा 1700 गाथा वाटल्या. 1700 गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. मागच्या वर्षी 1400 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या. आणि यावर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक पेन. हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना. का? कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाहीत. तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल. पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पू, बरं शॅम्पू बी काय देतात? सगळ्या कंपनीचे शॅम्पू. आणि ही लावती शिका काही, तेच नाही दिलं. मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का? अहो तुम्हाला का हो, शॅम्पू घ्या ना, तुम्हाला द्या ना. त्यानं शॅम्पू फोडला, लावला, क्लिनिक प्लस होता. दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं. ती म्हणली, अहो हा मला का हो, शॅम्पू घ्या ना. त्यानं शॅम्पू घेतला, वेगळाच निघाला. हेड अँड शोल्डर. तिसऱ्या दिवशी डव, पुन्हा चिक, वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू.
आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून कळलं मला काय म्हणायचं ते. आई, तुमचं लेकरू म्हणून सांगतो, पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 5 रुपयाचा कंगवा, चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा, ज्याच्यामुळं आयुष्याची चाळणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना, असं एखादं पुस्तक, 10 रुपयाचं रजिस्टर, 20 रुपयाचा पेन, 10 रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या. कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल. वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब. तो तुम्ही एक नियम पाळाल, आशावाद व्यक्त करतो. मासाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या आणि महिलांनी का आलं पाहिजे, महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याचं एकमेव कारण आहे, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं. पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा. म्हणून लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता. आणि का अभिमान होता माहितीये? जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो. ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता. स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र. माफ करा मला, वर्तमानामध्ये